घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि यावरच चर्चा करण्यासाठी माननीय प्राध्यापक वपू होले सरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करते। नमस्कार। आपल्या ज्ञानदीप विकास लेवा मंडळ निंभोरा यांनी आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या लेवा समाजाचे कुटुंब नायक आदरणीय रमेश दादा पाटील, ज्या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गिरधर रंगाळीजी, सामाजिक कार्यामध्ये कुठलंही असो अगदी झोकून देणारे आमचे मित्र डॉक्टर एस डी चौधरी, या मंडळाचे जे काही सभासद असतील किंवा जे काही पदाधिकारी असतील ते सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या समोर बसलेल्या साऱ्या सर्व तर काही वधूवर पालक नसतील पण सर्व बंधू भगिनींनो, आपल्या समाजासाठी आता सांगितलं मॅडमनी की हा एक चिंतेचा विषय आहे। चिंतेचा विषय आहे मान्य। प्रश्न असा आहे माझा, ही चिंता आणि काळजी कोणी निर्माण केली आहे? मी तुम्हाला आज अशा पद्धतीने काही तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे की ह्या समस्या निर्माण जर आपणच केल्या असतील तर त्या आपणाला सोडवायच्या आहेत। त्याचं कारण आहे, प्रत्येक जण स्वतःला हुशारच समजतो, शहाणा म्हणत नाही मी, आणि तो हुशार असतो अशासाठी म्हणतो की तो दोष दुसऱ्याला देत असतो। प्रत्येक जण जर एखादी काही चुकत असेल कोणी तर ते मी नाही चुकला, तो दुसरा चुकलाय। आणि म्हणून या गोष्टींवर समाजाच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांवर विचार मंथन होणं गरजेचं आहे। ते विचार मंथनातून आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये एक गोष्ट आली पाहिजे की जर खरोखर मी जर ती चूक करत असेल आणि ती समस्या सोडवायची असेल तर मलाच बदललं पाहिजे। आणि म्हणून आज मी थोडेसे काही कठोर शब्द वापरणार आहे की जे टोचले पाहिजेत। ते टोचलेले शब्द तुम्ही दुसऱ्यांना सांगितले पाहिजे, त्याशिवाय बदल होत नाही। मित्र हो, हे गोड गोड बोलण्याचे दिवस नाही, एकमेकांची स्तुती करण्याचे दिवस नाही। आमचा समाज अशा पद्धतीने जर होरपडत असेल तर त्यात बदल व्हायलाच हवा, आणि तो बदल करायचा असेल तर तो कोण करणार? तो आपल्यालाच करायचा आहे। आणि म्हणून आज या गोष्टीकडे मी मुद्दामहून आपलं काही गोष्टींकडे लक्ष वेधणार आहे। लग्न एक सामाजिक संस्कार आहे, त्यामध्ये शारीरिक आकर्षण हा भाग नसतो। शारीरिक दिसणं हे महत्वाचं नसतंच। मग त्यात महत्वाचं काय आहे तर मन जुळणे। कोणाची मन जुळली पाहिजे? फक्त नवरा नवरीची नाही, दोन कुटुंबियांची, दोन कुटुंबातल्या सर्व व्यक्तींची मतं जुळली पाहिजेत। तेव्हा खऱ्या अर्थानं सुखाचा संसार हा जो शब्द आपण वापरतो तो होऊ शकतो। जर ही मन जुळलेली नसतील आणि लग्न होत असेल ते टिकतच नाही, आणि मग तो प्रॉब्लेम निर्माण होतो घटस्फोटाचा। तो भाग नंतर बघीन मी आज पहिल्यांदा सगळ्यांना पहिला प्रश्न विचारणार आहे। पहिली समस्या आपली चिंतेचं कारण असण्याची, आपल्या मुला मुलींविषयी, वधूवरांविषयी आपल्या असलेल्या अवाजवी अपेक्षा। आपण प्रत्येक, कोणी मुलीचा बाप असो का, मुलीची आई असो का, मुलाची आई असो, तुम्ही कोणालाही विचारा। समजा मुलाला विचारलं, कारण व तुला मुलगी कशी पाहिजे, पहिलं वाक्य येतं, पहिला शब्द येतो सुंदर, दुसरा शब्द येतो नोकरीला सिद्ध बरोबर आहे। जो नोकरीला ऑलरेडी ज्या शहरात आहे तो म्हणतो त्या शहरातली नोकरीवालीच पाहिजे। प्रत्येकाची अपेक्षा बघा।
आणि मुलीला जर विचारलं, मुलीच्या पालकांना जर विचारलं किंवा तुमच्या काय अपेक्षा आहे मुलाबद्दल, सगळ्यांच्या पाठ होऊन गेल्या. कोणताही बायोडेटा बघा, प्रत्येक मुलीने लिहिलेलं असतं अतिशय मोठा उच्च शिक्षित, लाखाच्या वर असलेला पगार असलेला, पुण्यामध्ये असलेला, फ्लॅट असलेला. अगदी बरोबर. त्याला पुढचं एक वाक्य जोडतो, त्या फ्लॅट जर कर्ज घेतलं असेल तर त्याचे हप्ते फिटलेले आहेत का नाही. या अपेक्षा प्रत्येक मुलीच्या. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेल मित्र तुम्हाला की ते सांगायला लाज वाटते मला. नाही सांगतो मी, बरोबर आहे तुमचं ते म्हणणं. एकटाच मुलगा हवा परंतु त्याचे आई वडील त्याच्याजवळ नको. इतक्या मूर्खासारखी अपेक्षा असणारी मुलगी किंवा त्याच्या अजून पुढची. आमच्याकडे त्याच्याकडे शेती असायला पाहिजे पण त्याच्या ऐवजी शेतकरी नको. काय विचित्र होत आहे. आणि शेती का पाहिजे ना जाणे तो मेला तर. म्हणजे त्याला पहिल्यांदाच अगोदर नातं करण्याच्या अगोदर मारून टाकतात. आपले विचार बघा, या असले विचार उघडपणे मांडणारे आपल्या मुली, मी असं म्हणेल यांचे लग्न व्हायला नको आहे. एकटा मुलगा हवा आणि सासू सासरे नकोच, ही अट अशीच करू शकते. आणि आपण ऐकून का घेतो समोरची माणसं, का नाही त्याला आपण विरोध करत. अशी कशी बोलू शकतेस तो ओपन स्टेजवर. कधी कळणार तुम्हाला. आणि काय उच्च शिक्षित आहे, इंजिनियर झाली आहे, इथं नोकरी आहे, अमुक आहे, MBA झाली आहे, MSc झाली आहे, काय 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 सांगतात. अरे शिक्षण म्हणजे काय. शिक्षण म्हणजे काय नेमकं. नुसत्या डिग्र्या मिळवणं. साने गुरुजींनी एक व्याख्या केली आहे शिक्षणाची. कधी वाचले का आपण साने गुरुजी किंवा त्या मुलींनी. दुसऱ्यांच्या सुखदुःखात भागीदार होणं, भागीदार व्हायला शिकणं म्हणजे शिक्षण असतं. ही गोष्ट मुलीला शिकवायची आहे आपल्याला. माणुसकी शोधायची आहे माणसातली, ती विकसित झाली पाहिजे बुद्धी. तसं करण्याची. नवीन ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट करायला पाहिजे, कळली पाहिजे. हे मुलींना शिकवायची गरज आहे, हे मुलांना शिकवायची गरज आहे. मग अशा मुली अशा डिमांड्स कशा करू शकतात, का करतात. तर आई वडील आपण जबाबदार आहे त्याला. लिहि असं. पण तुम्ही कधी बघितलंय का आमच्या मुलीच्या काय क्षमता आहेत. मी जर असं टोचून बोलणार आहे. तुम्हाला वाटतंय की माझी मुलगी कॉलेजला जाते, BA झालेली आहे, BCom झालेली आहे, BSc झालेली आहे, काय शिकली आहे माहिती आहे तुम्हाला. विचार करा कॉलेजमध्ये काय होतं, किती वेळ पिरियड चालतात, किती वर्षातनं किती दिवस पिरियडला ती बसते, काय नेमकं शिकते. आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो, सरकारने 2 नियम केलेले आहेत की जे अतिशय आपल्यासाठी घातक आहेत. 8वी पर्यंत परीक्षाच नाही. त्याला बेचा पाडा येवो नको येवो, तू कुठपर्यंत पोहोचणार. 8वी. आता 9वीचे पण शिक्षक आहे, तिथं वर्ग आहे 9वीचा. पण 10वीवाले 9वीवाले काय करतात, तसेचे तसे पुढच्या वर्गात. आणि सगळ्यांना माहिती आहे 10वी बोर्डाची परीक्षा आहे. 10वीचे निकाल किती लागतात माहिती आहे तुम्हाला. 100% प्रत्येक शाळेचे कसे लागतात तेही माहिती आहे तुम्हाला. प्रत्येक पालकाला माहिती आहे. जर प्रत्येक पालकाला माहिती आहे की या पद्धतीनं माझी मुलगी पास होते आहे, की जिला काही येत नाही आहे, पाया नाही आहे, पण ती पुढे चालली आहे. तसेच कॉलेजेसमध्ये सेम परिस्थिती. कॉलेजेसमध्ये तुम्ही फक्त आमच्याकडे ऍडमिशन घ्या, नुसते पेपर द्या, डिग्री मिळत आहेत. अभ्यास न करताना. तुम्हाला मी एक उदाहरण सांगेल. एक MSc फिजिक्स झालेली मुलगी, माझ्या मित्राची मुलगी. मी तिला सहज विचारलं, अरे बाळा या वर्षी लग्न करायचं आहे का नाही. म्हणे हो. काय अपेक्षा आहे. पहिली उच्च शिक्षित पाहिजेच माझ्यापेक्षा, दुसरी पुण्यातलाच पाहिजे, आणि तिसरी लाखाच्या वर पगार पाहिजे. म्हटलं बेटा आता तू मला ह्या 3 अटी फक्त इंग्रजीतून म्हणून दाखव.
तुला दाखवायला पाहिजे ना पुण्यातला. मला ह्या 3 अटी तू मला इंग्रजीत म्हणून दाखव. नाही सॉरी काका, MSc फिजिक्स झालेली मुलगी अपेक्षा ह्या व्यक्त करते आणि एक वाक्य इंग्रजीतून बोलू शकत नाही. कशाला हवा तिला हा मुलगा? का करावे त्यांनी त्याची लग्न? तिला दुसरा प्रश्न मी विचारला होता, अरे बेटा तू शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणे. हो. शेतीतलं काय काय येतं तुला? पेरणी कशी करतात माहिती आहे, निंदणी करतात कशी माहिती आहे, धान्य कसं काढतात माहिती आहे म्हणे. नाही. बरं, काही व्यावसायिक कोर्स केलाय का तू? ब्युटी पार्लर सारखा म्हणा का शिवणकला म्हणा म्हणे. नाही. बरं, आता माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर दे. मी जरा थेट बोलवू शकत होतो तिच्याशी. म्हटलं बेटा तू एक वाक्य इंग्रजीतून तुझी डिमांड मांडू शकली नाही, बरोबर? हो. शेतीतलं तुला काही माहिती नाही, कुठला असा कोर्स केला नाही की ज्या कोर्सने तू 2 पैसे कमवू शकशील. मग मला असं वाटतं तुझं लग्न जर आम्ही तुझ्या अपेक्षेप्रमाणे जर केलं तर ते टिकेल का? तू विचार कर. म्हणून तुला मी सल्ला देतो, तू असा शोध की जो तुला पोषेल. तू काहीच करू शकणार नाहीये, त्याला पोसायचं आहे. म्हणून तू काय कर, चांगल्या स्वभावाचा शोध, 2 पैसे मेहनत करणारा शोध, निर्व्यसनी शोध की जो आयुष्यभर तुला चांगली वागवेल. हे कोण चुकताय? आपण चुकतोय, आई वडील चुकताय. आपल्या मुलींची क्षमता न लक्षात घेता अपेक्षा मात्र खूप मोठ्या, आणि अशा विचित्र अपेक्षा. कसे होतील हो लग्न आणि कसे टिकतील ते? मुलांच्या बाबतीत तसंच आहे, मुलं तसेच आहे. परत तुम्ही बघा आपल्या खेड्यागावात ग्रामीण भागातले कॉलेजेस मधले मुलं पहा, काय ते कटिंग इकडून कापलेली तिकडून कापलेली, ते कसे तरी ते जाळे कसे तरी मोटरसायकली पळवताय, गॉगल लावताय, असे तसे कपडे वसे कसे घालताय, चालले. हा असा प्रकार आपल्याकडे घडतोय. आपण म्हणतो माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला पण त्याला नोकरी नाही. कशी मिळेल? अरे एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर देता येत नसेल, कोणत्या बेसवर त्याला नोकरी मिळेल? का देवी त्याला नोकरी? आपण चुकतोय. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत इतका गैरसमज आहे की तो कसा दुश्मन आहे. नकोच तो. का नको? तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती नाही, सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जो नोकरदार बघतात ना, म्हणतात ना, ती कंपनी त्याला पिळत असते. 1.5 लाखाचा पगार देते पण त्याचा मेंदू रात्रभर पिळत राहते. तो मरतो. आनंद फक्त तुम्हाला. माझा जावई असा. लेखला काहीच येत नाही. लेख फक्त शनिवार रविवाराला चला हॉटेलमध्ये यायला जातो, त्याला अमुक करू, ते प्लॅन करून ठेवते. मरतोय हा, काही कळत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, सगळ्यांना सांगा, इतरांना. अरे शेतकरी का नको? शिकलेला आहे मुलं आता अलीकडचे शेतकरी सुद्धा अद्ययावत शेती करतात, शास्त्रोक्त पद्धतीने शेती करतात, चांगलं उत्पन्न कमवतात. अशी मुलं का नको? आणि एक शाश्वत सत्य आहे, एक म्हण आहे आपल्याकडे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आपली मानसिकता ही गुलामगिरीची आहे. मला 5,000 मिळाले वर्ष म्हणजे मिळालेच पाहिजे, मग तो कसंही करो काहीही करो, बस झालं. स्वतः करण्याची हिंमत नाही, काहीच मालक बनण्याची हिंमत नाही, विचारच नाही की मी मालक बनू शकतो. अरे बघा काही शेतकऱ्यांची मुलं किती 50 लोकांचे पोट भरतायत. 1 वर्ष निघेल कदाचित वाईट, 2 वर्ष वाईट निघतील, नेहमीच नाही निघत. अरे तेवढी मेहनत त्या कारखान्यांमध्ये तुम्ही करतात, तेवढी मेहनत घरी करा, पहा कसं उत्पन्न येतं. का नाही हा विचार आपल्या मुलींच्या संदर्भामध्ये येऊ शकत आपल्या डोक्यात? आपल्या मुली अशा शिकतायत, त्यांना येत नाहीये काही, फक्त दिसतंय. त्यांच्यासाठी ह्या इतक्या अपेक्षा अशा कशा तरी चुकीचं आहे.
याच्यावर विचार व्हायलाच हवा. मग आता प्रश्न असा परत निर्माण होतो की अशा मुलींच्या अशा अपेक्षा का होतात? उत्तर साधं आहे, संख्याच नाही, कमी झाली संख्या. कोणाची? कोणी केली हो? कोणी केली आहे? आपण जबाबदार आहे. आपण हत्यारे आहोत. तरी भ्रूण हत्या आपण करायची आणि परत अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. सरकारने मनाई केली, हे चेक करू नका, तरी सुद्धा काही करतच आहे. काय म्हणावं यांना, या विचारसरणीला? कसले होतं प्रगतीच्या गोष्टी करताय? आपण चुका करायच्या आणि दोष दुसऱ्याला देत बसायचा आणि समस्या निर्माण झाली म्हणून करायचं. कोण सोडवणार ही समस्या? आपल्याला सोडवायची आहे. बरं, ही एकटी दुखती जी मुलगी असते लाडाची असते. एकटा मुलगा लाडाचा असतो, खूप लाड, इतके लाड की शेवटी आई वडील म्हणतात ती माझं ऐकतच नाही, तो माझं ऐकतच नाही. बरोबर आहे? मग आता तो ऐकत नाही म्हणजे तुमचा तो मुलगा राहिला नाही, तुमची ती मुलगी राहिली नाही. त्याला वाटेल तसं तो कधी नका, करतोच तो त्या पद्धतीने. बरं, एखादी हुशार मुलगी असली, मला अजून करिअर करायचं आहे, मला अजून करिअर करायचं आहे, मला अजून करिअर करायचं आहे, वय वाढताय, ही करिअरच करते. 25 वर्षाची झाली, 30 वर्षाची झाली, अजून लग्नाचा पत्ता नाही, मला माझ्यापेक्षा मोठा शिकलेला पाहिजे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. 35 वर्षाची झाली, लग्नच होत नाही. मग एक उदाहरण सांगतो तुम्हाला, घडलेली घटना. अशीच एक 35 वर्षाची मुलगी, खूप शिकलेली, मोठा पगार, अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या. शेवटी मी तिला असं म्हटलं होतं, म्हटलं बेटा जे झालं ते झालं, आता जे असेल ती ऍडजस्टमेंट करा. एक माझा चांगला परिचयातला एक मुलगा आहे, त्याही पगार चांगला आहे, त्याचंही लग्न वेगवेगळ्या कारणाने थोडंसं पुढे आलाय, चांगला आहे मुलगा स्वभावाने, तू बघ. ठीक आहे, ती त्याच्याशी बोलली, भेटली त्याला. भेटल्यावर मी तिला फोन केला, तिनं नाही केला, मीच केला. म्हटलं का रे बेटा तू भेटली असं मला कळलं, काय ठरवलं? म्हणे नाही काका, मला तो पसंत नाही. म्हटलं का रे बेटा, का पसंत नाही तुला? म्हणे त्याची की नाही जरा पोट सुटलाय आणि तुला टक्कल पण पडलाय. मी तिच्यावर अक्षरशः रागावलं. म्हटलं बेटा तो 40 वर्षाचा आहे. अरे 40 वर्षामध्ये माणसाची शारीरिक स्थिती बदलणार. थोडंसं पोट सुटलं किंवा थोडेसे केस कमी झाले म्हणून तू त्याला नाकारते आहे. अगं तुझ्याकडे एकदा तू स्वतः बघणं जरा आरशात, तुझं काय परिस्थिती आहे? करायचं नाही का तुला लग्न? हे अशा मुली, अशा अनेक आहेत. योग्य मिळत नाही म्हणून चालले पुढे. बरं, काहींनी लग्न केले, उशिरा वय होऊन जातं, मुलं उशिरा होतात. जेव्हा मुलं तरुण होतात तेव्हा हे म्हातारे झालेले असतात. त्यांची काळजी घ्यायची, या म्हाताऱ्यांचीच काळजी त्यांच्यावर येतो. समस्या आपण निर्माण करतोय हो, समस्या आपण निर्माण करतोय. योग्य वयात आपण का नाही लग्न करू शकत आहे मुलांचे? बरं, अजून एक महत्वाचा घटक याच्यामध्ये घडतो, या लाडांमुळे. लहानपणापासून तिला नको त्या गोष्टीची सवय लावतात. ते केस असे कर, हे अशी फॅशन कर, ते तशी फॅशन कर, हे असे कपडे घाल, ते तसे कपडे घाल. ती लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तिला अशा सवयी लागलेल्या असतात की ती मोठेपणी सुद्धा तसंच वागायचा प्रयत्न करते. इकडे लक्ष नाही आपलं, आणि नंतर ती ऐकत नाही तुमचं. एक साधी गोष्ट आहे, तोकडे कपडे घालणं ही फॅशन असू शकते का हो? का आपल्या मुलींना तुम्ही तोकडे कपडे घालतात? शरीरभर कपडे घालून जे सौंदर्य खुलवून दाखवते ती कला असते, तिला कला म्हणतात. शरीराच्या अवयव उघडे टाकून नाही. आपण तर खूप शिकलो आहे ना, सगळेचे सगळे.
मग ही गोष्ट का नाही कळत? एक साधी गोष्ट आहे. आपल्या मुलीचं आपल्याला काळजी असली पाहिजे, मान्य आहे, सगळे असतेच काळजी, पण ह्या अशा गोष्टींमुळे ती बाजूला जाते. साधी गोष्ट आहे, एखादी मुलगी तोकडे कपडे घालून एकटी गेली, अंधार झाला, रात्र झाली. समाजामध्ये असे काही तरुण असतात वासनांध, मुद्दाम शब्द वापरतो, आणि त्यांच्या ह्या अशी मुलगी बघून जर काही लैंगिक भावना जर चालवल्या गेल्या आणि त्यांनी काही गैरकृत्य केलं, जबाबदार कोण? हो, ओरडणार, नुसतं बोंबलणार नंतर, काही घडल्यानंतर. या गोष्टी आपण चुकतोय आणि म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या हे समस्या आपण सोडू शकू, अन्यथा नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या वेळेला तुम्ही असा विचार करतात की ह्या मुली अशा मागण्या करतायत, हे असं असं घडतायत, तसं तसं घडताय, या मुली आता अशा होत आहेत, दिसत आहेत, आपल्याला पण दिसतात की ह्या अयोग्य वागताय. या अयोग्य वागण्याचा एक परिणाम असा होतो की आपलीच जी मुलं आहेत की जी टार्गेट आहेत, मी सांगितले त्या पद्धतीचे, इकडून कटकटिंग, तिकडून असं, ते काही शेंडे मागे, ती पण वेणी, काय काय विचित्र प्रकार असतो. ही मुलं आमिषांची गाठोडी घेऊन फिरत असतात. आमिषांची गाठोडी म्हणजे कुठे एखादी अशी पोरगी सापडते का, तिला काहीतरी प्रेझेंट देणार, काहीतरी तिला फसवण्याचा प्रयत्न करणार आणि तिला फसवणार. आपण म्हणतो माझी मुलगी बेधडक चालते, बेधडक वागते, डॅशिंग आहे. हे अशी जेव्हा ती फसते तेव्हा बोंबलण्याशिवाय पर्याय नसतो. बोंबलू पण शकत नाही. हे अशा मुलांमध्ये, अशा जर मुली अडकल्या तर मग पळून जाणे, पळून जाऊन विवाह करणे, हे घटना घडतात. प्रेम विवाह करायला माझा विरोध नाही, लक्षात घ्या. पण कोणी करायचं कोणावर प्रेम, केव्हा करायचं, काही विचार कराल का नाही? तुम्ही ज्याच्याबरोबर पळून जाताय, अरे तो कोणत्या लेव्हलचा आहे, त्याचं शिक्षण बघितलं का, तो व्यसनाधीन आहे का नाही बघितलं का, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, तो काय करतो, त्याच्या घरच्या वातावरण कसं आहे, काय आहे, कसंही पळत आहे. इतके तुम्ही हुशार झाले काय, स्वतः हुशारच समजताय. अरे खरं प्रेम असेल, आई वडिलांना सांगा, बाबा मी चेक केलाय, तो अतिशय चांगला मुलगा आहे, त्याचा असा असा पगार आहे, तो निर्व्यसनी आहे, त्याच्या घरचे फार चांगली आहेत, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. समजूत सांगा आई वडिलांना. समजत नसतील आई वडील, थांबा, 1 वर्ष 2 वर्ष त्यांना पटेपर्यंत थांबा, पण पळून जाऊन लग्न करू नका. तेव्हा तो प्रश्न सुटणार आहे, अन्यथा नाही. फसवणूक होणार नाही. आणि जर फसवणूक झाली मित्र हो, तर एकच गोष्ट आता शिल्लक राहते, घटस्फोट. आला प्रश्न तिथे परत घटस्फोटाचा. बरं, जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा आमच्या आदरणीय दादांना माहिती आहे त्या कुटुंबाची काय परिस्थिती होते. सगळं दुःख त्या दोन्ही कुटुंबांवर इतकं येतं, जीवन जगू शकत नाही. बाहेर पडायची लाज वाटायला लागते, काय करावं कळत नाही. सगळं दुःख दुःख आणि दुःख राहतं. आता हा समजा आपण थोडेसे पळून जाण्याचा बघितला घटस्फोट. आपल्या समाजात वेगळीच परिस्थिती आहे. उच्च शिक्षितांचे प्रॉब्लेम, सगळे इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सगळे MBA झालेला, तर कोण MD झालेला, हे एवढे शिकलेले आहेत, यांचे प्रश्न निर्माण होतातच कसे. एकदा एक MBA झालेला मुलगा दादा, एका फॅक्टरीचा मॅनेजर, त्याची बायको ती पण MBA झालेली, दुसऱ्या फॅक्टरीची मॅनेजर. बघा, मॅनेजरची आता पोस्ट लक्षात घ्या, कंपनीच्या समस्या सोडवणारे दोन्ही, चालवणारे हे नवरा बायको घटस्फोटासाठी प्रयत्न करत. मला कळलं की हे दोघं जण आता प्रयत्न करतात भाऊ घटस्फोटासाठी. मी त्यांच्याकडे गेलो होतो वेगळ्या कामानं. म्हटलं काय वाटतं हे काय काय व्यवस्थित चाललंय ना. म्हणे नाही काका, ते असं होत आहे, तसं होत आहे, ती असं म्हणते, ती तसं म्हणते. म्हटलं तिलाही बोलवलं, दोघांना समोर बसवलं आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला. म्हटलं बेटा, तू फॅक्टरीचा मॅनेजर आहे, फॅक्टरी तू चालवतो,
का ग, तू पण एका फॅक्टरीची मॅनेजर आहे म्हणतेस, तू पण एक फॅक्टरी चालवतेस. अरे तुम्ही स्वतःच्या समस्या सोडवू शकत नाही, तुम्ही फॅक्टरीच्या काय समस्या सोडवाल रे? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही इतरांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. समाजातले हुशार म्हणतात स्वतःला, स्वतःचे प्रश्न सोडवतायत नाही, तुम्ही दुसऱ्यांचे काय सोडवणार? अशा घटना घडतात समाजामध्ये आणि म्हणून हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. अशा प्रकारे हे जे घटस्फोटाचे हे घडत आहे, हे घडण्याचं एक प्रमुख कारण आहे, याच्यामध्ये अहंकार फार असतो. कोणी माघार घ्यायला तयार नाही, तो माघार घेत नाही, ती माघार घेत नाही. अहंकार इतका वाढलेला आहे. मुलीच्या संदर्भातली मी गोष्ट सांगणार आहे. अरे काय विचित्र विचार असू शकतात. एवढ्या शिकलेल्या मुली, मला तिने काय उत्तर द्यावं सांगतो तुम्हाला. ती म्हणते मला घटस्फोट हवाच. म्हटलं बेटा असं नको करू, आता लग्न झालंय, वय अगोदरच तुमचे वाढून गेलेले आहे, मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे, तुम्ही हा विचार करू नका. नाही, मुलगा मला म्हणतो काका ती म्हणते मला मुलबाळ नको. लक्षात घ्या, मुलबाळ नको. आणि म्हणे जर झालं तर त्याला पालन पोषणाची जबाबदारी मी करणार नाही. आई, हा विचित्र आहे. अरे जर तुला हे करायचं नव्हतं, लग्न केलंच कशाला तू? कारण आहे, निसर्गाने शरीर रचना वेगवेगळी केली आहे स्त्रीची आणि पुरुषाची. स्त्रीची रचना शरीराची अशी केली आहे की बाळाला जन्म तिलाच द्यायचा आहे, त्याचं आरोग्य तिला सांभाळायचं आहे, तिलाच त्याचा पालन पोषण करायचं आहे, सुसंस्कार तिलाच टाकायचे आहे त्याच्यावर. हे निसर्गानं तिला दिलाय आणि त्याच्यासाठी तिच्यावर गुण पण आहे या काम करण्यासाठी. एक गुण असा महत्वाचा आहे, त्याला आपण मल्टीटास्क कपॅसिटी म्हणतो. म्हणजे एकाच वेळेला अनेक कामं करण्याची क्षमता ही फक्त बायांमध्ये असते, माणसांमध्ये नाही. हा गुण त्याच्यासाठी दिलाय. पराकोटीची सहनशीलता असते, दुसरा गुण असतो. मुलगा किती रडू द्या, अमुक असू द्या, सासऱ्याकडे लक्ष, अमुक तिकडे लक्ष, तीच करू शकते. आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट, प्रेम सुद्धा तीच देऊ शकते, त्याग सुद्धा तीच करू शकते. आणि तोही टोकाचा. आणि कष्ट करण्याची क्षमता तर सर्वात जास्त तिच्याकडे आहे. देवाने दिली आहे त्या क्षमता, त्याच्यासाठी आहे. त्या तुम्हाला ज्या शरीराची रचना दिली आहे त्याच्यासाठी, जे नैसर्गिक काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी आहे ते. आणि तेच तुम्ही नाकारत असाल, काय बोलणार हो कोण? हे विचार असतात, हे शिकणाऱ्यांचे विचार असतात. होऊच शकत नाहीये. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की अशा विचित्र प्रकारचे आपण हे जे करतोय, की मला फार सुंदर हे मिळाली सुनबाई, तिला पण 2 लाख रुपये पगार आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, ठीक आहे, सगळं ठीक आहे. पण ह्या बाकीच्या पुढच्या गोष्टींचं काय? आपण क्रिएट केलेले प्रश्न, अगोदर लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यानंतर काही ज्या गोष्टी तुम्ही क्लिअर करायलाच हव्यात, म्हणजे हे प्रॉब्लेम येणार नाही. आता परत एक प्रश्न निर्माण होतो. हे समजा आपलं हे घटस्फोट घडताय, मला आश्चर्य वाटतं या माणसांचं. आयुष्यभर इतक्या चित्रविचित्र केसेस त्या सोडवणं इतकं कठीण आहे की कमालीच्या बाहेर. कारण आहे त्याचं, 2 जेव्हा हे घटस्फोटावाले एकत्र येतात आणि जेव्हा ते एकमेकावर आरोप करतात, ते आरोप इतक्या खालच्या पातळीचे असतात आणि इतके घाणेरडे असतात, तुम्ही ऐकू सुद्धा शकत नाही. आणि ते सगळं ऐकण्याचं काम हा माणूस करतो. काय काय डोक्यात ठेवलं असेल त्यांनी, काय काय सहन केलं असेल, मला मोठं आश्चर्य वाटतं. मी बऱ्याच वेळा बघितलंय ते. थांबू नाही शकलो ते ऐकण्यासाठी. इतके घाणेरडे आरोप. सोपं नाही आहे ते. आणि मग हे असं सगळं घडताय आहे, आपण पाहतोय. इतके घटस्फोट का येत आहे, संख्या एवढी शेकड्यांनी का वाढते, शेकड्यांनी पेंडिंग केसेस आहे. इतके शहाणे आपण झालो, इतके हुशार झालो, इतके हुशार की आपले प्रश्न आपल्याला समजत नाही, तो त्रयस्थ माणूस सोडवतो. आणि या मित्र, या घटनेला जबाबदार कोण आहे माहितीये तुम्हाला? माझा महत्वाचा प्रश्न आहे. जर या ठिकाणी घटस्फोट घडत असेल तर त्या ठिकाणी सर्वात
चूक करणारी त्या मुलीची आई असते. प्रत्येक ठिकाणी लक्षात येतं की आईचा हस्तक्षेप मुलीच्या संसारामध्ये इतका वाढलेला आहे, तिचं जीवन केलं जगूच देत नाही. सकाळ झाली रे झाली की हिनं फोन लावलाच पाहिजे. तो मोबाईल एक आलाय, अतिशय तो कामाची वस्तू आहे, पण तेवढीच ती वाईट पण ठरते आहे. उठली का, चहा झाला का, तुझी सासू गेली का, ननद ते काय आणलं का, तुला काय करायचं आहे तिच्या संसारात, तिला जगू देणं, तिचं करू देणं तिचा संसार. बरं ते जे बोलतात ना, ते तिचं मन त्या घरातल्या लोकांपासून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असतो. वाईट बनवतं की नाही, माझी सासू अशीच, माझी नणद अशीच, माझा दीर असा, माझा एक. बघा ना, इतक्या केसेस मी बघितल्या आहे आणि त्याला जबाबदार फक्त त्या मुलीची आई ठरलेली आहे. मग या आईने अशा प्रकारे का करावं असं? आपल्याच मुलीचा संस्कार विस्कटतो आहे आणि तुम्ही काहीच करत नाहीये. यामुळे येणारे प्रॉब्लेम्स अजून भयानक होत आहेत. आणि म्हणून ह्या अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर असतील, त्यात आपण काय करायचं हा आपल्याला मार्ग शोधायचा आहे. हा आपण बघणार आहोत अशा पद्धतीने की मी तुम्हाला आता एक काही प्रॉब्लेम सांगणार आहे आणि त्याचे सोल्युशन सांगणार आहे. तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले पाहिजेत, आपण काय करायचं? एक गोष्ट प्रत्येकाने मान्य केली आहे, चूक आमचीच आहे. मग चूक जर तुम्ही मान्य करताय मनात, तर ती चूक कशी दुरुस्त करता येईल त्याच्यासाठी आपण काय करू शकू? मित्र, जर खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या मुलांचा सुखी संसार जर बघू इच्छित असाल, तर मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे. इतरांना सांगा, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तो एकटा मुलगा असो का मुलगी असो, त्याला सुसंस्कारित करायचा प्रयत्न करा. लहानपणापासून, मोठा झाल्यावर नाही. तो मोठा झाल्यावर ऐकतच नाही, तुमचं काय तो कोणाचंच नाही ऐकत. लहानपणापासून. आणि त्याला जर सुसंस्कारित करायचं असेल तर लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये काय काय असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये अशी काही पुस्तकं असायला हवीत, मासिकं असायला हवीत की जी सुसंस्कारित आहेत. तिच्या हातात, त्याच्या हातात ती पडली पाहिजे. घरामध्ये येता जाताना त्याला असं वाटलं पाहिजे की हे काय आहे. साने गुरुजींचं मी उदाहरण दिलं तुम्हाला, शिक्षण काय असतं. त्यांचं एक दुसरं उदाहरण देतो. काय सांगितलंय त्यांनी? एक साधी कविता आहे, खरा तो सगळ्यांना माहिती आहे. काय आहे तो धर्म? जगाला प्रेम अर्पावे. आपण देतो का होते? भांडणं कसे होतील, तिचं मन तिच्या कलुषित कसं होईल, वाईट कसं होईल, अशा प्रकारचे आपले विचार हे टाळण्यासाठी तुमच्याकडे ह्या अशा गोष्टी असल्या पाहिजेत की ज्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकाल. ते मुलं ते करू नाही शकणार. आज दुर्दैवाची गोष्ट आहे, काहीही कळत नसताना आपण सर्वच्या सर्व आपल्या मुलांना कुठे शिकायला पाठवतोय? इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम, बरोबर. इंग्लिश मीडियमच्या आपल्या नातांना, मुलांना, मुलींना काय येतं कधी बघितलंय तुम्ही? विचारलाय प्रश्न कधी? इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय किंवा शिकते याचा अर्थ असा होतो की त्याला इंग्लिश मधनं संवाद साधता आला पाहिजे. त्याच्या मित्रांबरोबर, त्याच्या टीचर्स बरोबर, पालकांबरोबर तो इंग्रजी मधनं बोलू शकला पाहिजे. तेव्हा त्याला काहीतरी कळेल. आज परिस्थिती होते तिथं तर काही मिळतच नाहीये. मराठी पण कळत नाहीये, धड इंग्रजी पण नाही, धड मराठी पण नाही. मग करतोय काय हा? हे बघायला कोणी तयार नाही, कारण तो पासच होतोय दरवर्षी.
चाललाय तो वरच्या वर्गात, चाललाय तो वरच्या वर्गात, तसाच तो जाणार वरच्या वर्गात. आणि जेव्हा तो मोठा होणार तेव्हा त्याच्याजवळ शिक्षणाचं शून्य असणार. तुमचं हे पुस्तक पण तो वाचू नाही शकणार तुम्ही आणलेलं. किती पालक आपल्या मुलाला रोज घेऊन बसतात. मी माझा एक लेख लिहिला होता पेपरमध्ये, विचार करी चंद्र भाऊ, आपल्या भाषेत लिहिला होता. विचार करी चंद्र भाऊ, तू तुझ्या मुलाला, तू किंवा तुझी बायको जर घरी शिकवायला तयार असेल तर त्याला इंग्रजीमध्ये टाक, नाही तर टाकू नको. हे पण घेऊ शकत नाही, तिथे पण काही नाही. आता मला तिथे काही नाही हे तुम्ही कसं काय सांगता? मला माहिती आहे तिचे टीचर्स कोण कोण आहे पहा. 3,000 5,000 रुपये पगाराच्या, की ज्या घरात कुठे नोकरी लागली नाही त्या घरात होत्या त्या तिथे जायला लागले. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. माझा आरोप आहे, सगळे नाही, सगळे टीचर्स तसे नाही, पण बऱ्याच ठिकाणी बरेचसे त्याच पद्धतीचे आहेत. सत्य तुम्ही नाकारू नाही शकत. तुम्हाला फक्त काय कळत आहे की माझा मुलगा पास होतोय आणि तो वरच्या वर्गात जातोय, तो कॉलेजमध्ये जाईल, डॉक्टर सुद्धा होऊन जाईल, सर्टिफिकेट घेऊन येईल तुमच्याजवळ कोट्यवधी रुपये भरून, लाखो रुपये भरून, इंजिनियरचं सर्टिफिकेट घेऊन येईल खाजगी कॉलेजमधनं. पण त्याच्याजवळ क्षमता नसणार आहे एखादी फॅक्टरीमध्ये काम करण्याची किंवा एखादी फॅक्टरी टाकण्याची, चालवून दाखवण्याची, कारण तो शिकलेलाच नाहीये हो. आणि म्हणून घरामध्ये काय असावं, तुम्ही त्याचा तशी वेळ काढलाच पाहिजे. मी एक वाक्य टाकलं होतं त्याच्यामध्ये, रोज सकाळी उठल्यावर तुम्ही प्रातरी विधी करता, प्रत्येक जण कंपल्सरी, प्रत्येक जण जातो प्रातरी विधीसाठी, वेळ काढतोच. तसाच वेळ जेवणासाठी सुद्धा काढतो. तसाच वेळ अर्धा तास आपल्या मुलासाठी काढा. बसा त्याच्याजवळ, येत नसलं तर तुम्ही वाचा, कमीत कमी 5वी पर्यंत 7वी पर्यंत त्याला तयार करा, पाया पक्का करा, तरच तो पुढे टिकेल, अन्यथा टिकणार नाही. हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही सुद्धा शिकलेले आहे, तुम्ही सुद्धा 10वी 12वी ग्रॅज्युएट काहीतरी झाले आहे. तुम्ही प्रयत्न करा, त्याला प्रयत्न करा, तरच तो टिकेल, नाही तर टिकणार नाही. माझ्या मुलाला नोकरी लागत नाही, नोकरी लागत नाही असं नाही चालत. स्पर्धेमध्ये उतरवता आलं पाहिजे त्याला. त्या स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठीची तयारी आपल्याला करायची आहे त्याची, मुलीची असो का मुलाची असो. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगेल मी, करमणुकीची साधनं घरामध्ये अनेक आहेत, बरोबर. टीव्ही तर आहेत सगळ्यांकडे, त्याच्यावर सिरियल तर काय अनंत वेगवेगळ्या प्रकारच्या. जेवण सोडून टीव्ही सिरियल पाहणाऱ्या बाया आपल्याला पाहिल्या माणसं पाहिलेले आहेत. तुम्ही जर असं करत असाल तर मुलं काय करतील? पहिला कंट्रोल आपल्यावर असला पाहिजे. घरातला टीव्ही किती वेळ चालेल, टीव्ही बंद करा. माझ्या काही मित्रांनी टीव्हीच काढून टाकलाय घरातला. एक उदाहरण सांगतो. जळगाव जनताचे आपले अध्यक्ष भैरूशेठ, त्यांनी एका ठिकाणी मला हा किस्सा सांगितला होता स्टेजवर. ते जळगाव जिल्ह्याचे वितरक होते टीव्हीचे. पूर्ण जळगाव जिल्ह्यात ते टीव्ही विकायचे, जसा टीव्ही आला तसा. मग त्यांच्या घरात पण आणला, एक हॉलमध्ये ठेवला, एक बेडरूम मध्ये, एक मुलांच्या खोलीत, एक आईच्या खोलीत, चांगले सगळे. मग त्यांनी सांगितलं, म्हणे मी जेव्हा दुकानातून घरी यायचो तेव्हा मी सहज म्हटलं, अगं जरा मला चहा दे ग. तेव्हा जरा थांबा, जरा 5 मिनिट बसा, सिरियल संपली की येते. बर. एका मुलाला हाक मारला, अरे इकडे रे, मला पाणी आण. थांबावं म्हणे बाबा, मला बारे ते झाल्यावर मी नंतर येणार. मग त्याने म्हणे, मी विचार केला, मी एवढा थकून आलोय, मी चहा मागतोय, पाणी मागतोय, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी सकाळी सगळ्यांना चहाच्या वेळेला एकत्र बोलवलं. आई इकडे ये, बायको इकडे ये, मुलं इकडे आले, बसायचंय. तुमच्या समोर सांगतो, उद्यापासून हॉल मधला, बेडरूम मधला सगळे आपल्या घरातल्या टीव्ही मी काढून टाकणार आहे, कोणीही बोलणार नाही. इकडे रे, नोकराला बोलवलं, सगळे टीव्ही काढून टाकले. आणि त्याचा परिणाम असा झाला, माझी सर्व मुलं IIT मधनं मोठमोठे इंजिनियर्स झाले. जर मी ती स्टेप त्यावेळेला घेतली नसती तर कदाचित आज ती मुलं ती नसती.
फॅक्टरी टाकत आहेत, केमिकल इंजिनियर्स आहेत मोठे मोठे. हे त्याचं कारण आहे. आपल्याला कळलं पाहिजे किती वेळ टीव्ही पाहायचा, मोबाईल त्याला किती वेळ द्यायचा, तो टीव्ही मोबाईलमध्ये काय पाहतोय ते आपण पाहतोय का नाही, त्यातनं निघणारे रेडिएशन्स मोबाईलमधनं तो शरीराच्या किती दूर असावा हे पहिल्यांदा आपण समजून घ्या. ते रेडिएशन्स आपल्या ब्रेनला खराब करतात, ब्रेन तोडून टाकतात, आपला उतरवतात हे रेडिएशन्स. म्हणून तो आपल्या शरीरापासून जास्तीत जास्त लांब हवा आणि आपण खुशालनं त्याच्याजवळ तासन तास हा माझा लोक नाही ते पाहायशिवाय जेवतच नाही, माझा अमुक त्याने ते असं करायशिवाय तो अमुक करतच नाही. काय सवयी लावताय. आणखीन एक सांगतो महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये कोण माणसं येतात त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. अयोग्य माणूस आपल्या घरामध्ये बसता कामा नये, येता कामा नये. तो काय बोलतो, कसं बोलतो, त्याची नजर कशी आहे, ह्या कळलं पाहिजे. पर्टिक्युलरली ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत, तरुण मुली आहेत, तरुण सुना आहेत, त्यांच्या घरामध्ये या गोष्टीची चौकशी केलीच पाहिजे. येणाऱ्या माणसाची नजर ओळखता आली पाहिजे, त्याचा स्पर्श कळता आला पाहिजे, त्या स्पर्शातला फरक कळता आला पाहिजे. आणि तशी येताच कामा नाही आपल्या घरामध्ये. ही एक जबाबदारी, एक खबरदारी घ्यायची असते. म्हणून ह्या गोष्टी आईने पाळायच्या. घरातली आई खूप महत्वाची आहे. जर आई घरामध्ये आई सारखी वागेल, नीट शब्द लक्षात घ्या, तर मुलं बरोबर आदर्श बनतील. पण जर आई घरामध्ये नटीसारखी वागत असेल, काय होईल त्या पोरांचं. ऍडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर डॉक्टर, तुम्ही अनेक भाषण त्यांची ऐकली असतील. अतिशय समाजासाठी त्याग करणारी बाई, आयुष्यभर मुलींसाठी, आयांसाठी बोलत होती. त्यांचं एक वाक्य सांगतो, टोचेल ते तुम्हाला, माझं नाही आहे बरं ते वाक्य, त्यांचं आहे. त्या म्हणल्या होत्या, ज्या घरामधली आई पूर्ण पाठ उघडी टाकून सगळ्यांच्या समोर जर फिरत असेल, ती काय संस्कार देणार आहे तिच्या मुलीला. हे त्यांचं वाक्य आहे. सुन्न करून टाकतं आपल्याला, सुन्न. अरे फॅशन करायची तर किती करायची आणि कशी करायची, कोणी करायची, कुठे करायची, कळलं पाहिजे. आई आईच दिसली पाहिजे, आई आईच दिसली पाहिजे. हे संस्कार आपले आहे, हे मुलांवर पडतात नकळत. आणि जर तुम्ही मग यातनं जर घरामध्ये असं वातावरण निर्माण कराल तर मुलं ऐकतील. मग ते समजतील की नाही नाही आपण काय केलं पाहिजे, एकमेकाला मदत कशी केली पाहिजे, त्याग काय असतो. एकमेकाला मदत करणं हा आपण उपकार हा जो शब्द म्हणतो ते आपल्या घरातून दिसले पाहिजे. कारण आहे त्याचं एक, कोणीही तुम्हाला अगोदर काहीच देत नाही. तुम्ही जसं पेरता तसं ती उगवतं. पहिल्यांदा प्रेम द्या, दुसऱ्यासाठी काहीतरी मदत करा. पैशाची असेल, शारीरिक मदत असेल, जे शक्य असेल ते करा, मार्गदर्शन करा. तुम्ही जे कराल त्याच्यानुसार तुम्हाला ते परत मिळणार आहे, अन्यथा नाही. तुम्ही अशी नाही अपेक्षा करायची की यांनी माझ्यासाठी हे करावं, त्यांनी माझ्यासाठी ते करावं. पहिल्यांदा तुम्ही काहीतरी करा, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे. हा संस्कार जर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये घातला तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होणारच नाही. मित्र, आई काय असते याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. घरातली आई आपल्या, चाक बघितलंय सगळ्यांनी, गाड्याचं म्हणा का सायकलचं म्हणा, सगळ्यांनी बघितलंय. या गाड्याच्या चाकाला किंवा सायकलच्या चाकाला मध्यभागी एक आस असतो. तो जो मध्यभागाचा आस आहे ना, ती आई आहे. आणि तिच्यापासून जे आरे निघाले आहेत ना, स्पोक, त्या प्रत्येक स्पोकावर एक नातं आहे. मग ते एक नातं पतीचं आहे, एक सासूचं आहे, एक स्पोकावर मुलांचं आहे, एका याच्यावर मुलगी आहे, एका याच्यावर जावई आहे, एका याच्यावर व्याही आहे, एका याच्यावर काका आहे, एका याच्यावर दाजी आहे, एका याच्यावर मोठे काका आहे, चुलत काका आहे. आणि या नात्यांनी, या स्पोकवर जे टोकावर नाती आहेत त्यांनी वाट बनलेली आहे त्याची. ही वाट जर तुम्हाला व्यवस्थित चालवायची असेल तर प्रत्येक स्पोक हा चांगला असावा लागतो.
प्रत्येक आरोप गाड्याचं चांगलं असावं लागतं. जर एखादं आरे तुटलं, जर काही स्पोक तुटले, चाक नीट चालू शकत नाही, ते डळमळतं. आणि म्हणून आपल्यामध्ये ज्या ठिकाणी आई ही नाती जर सांभाळू शकत नसेल तर ते चाक नीट चालूच शकत नाही. आणि म्हणून आईला ही सर्व नाती सांभाळायची असतात. आज आईच्या हस्तक्षेपामुळे तुम्हाला कित्येकांना माहिती असेल की त्या मुलाच्या आई वडिलांची काय परिस्थिती बेकट होऊन गेलेली आहे. तो बिचारा त्याच्यासाठी त्या आई वडिलांशी बोलू पण शकत नाही. त्याला कळतं की यांच्यावर अन्याय होतो आहे. बरेचशांचे आई वडील मी बघितले छोट्याशा गॅलरीमध्ये बसलेले, तुरुंगातून कैदी बघतात तसे पाहणारे. आता आहे सुनबाई ऐकत नाही, बोलूच देत नाही, येऊच देत नाही घरात. हे अशा बरं हा जो मुलगा असतो त्याची कुचंबणा दोन्ही बाजूनी. आईशी बोलावं बायको नाराज होते, बायकोशी बोलावं आई नाराज होते. काय करावं? बरेचशी मुलं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, मानसिक परिस्थितीमध्ये जीवन जगतायत शहरांमध्ये. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, सगळ्यांनी हे जे प्रश्न आहेत हे आपण तयार केलेले प्रश्न आहेत, ते आपल्यालाच सोडवायचे आहेत. आणि म्हणून मी असं नेहमी एक वाक्य, तुम्ही ती कविता ऐकली असेल, घर असावं घरासारखं, नकोत नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घरामध्ये आजी आजोबा आहे, नाता आहे, आत्या आहे, नाता आहे, पण आत्याशी संबंध चांगले नाही, आजोबाशी बोलत नाही, आजीशी बोलत नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, काही उपयोगाची नाही ती नाती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं घर घरासारखं असावं याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, तरच आपण काहीतरी समस्या सोडवू शकू, अन्यथा नाही. आणि म्हणून ह्या समस्या सोडवण्यासाठी जर आपण जबाबदार असाल तर आपणच त्याची उत्तर शोधली पाहिजे. आपण तसं वागायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या मुलींना, आपल्या मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिलेच पाहिजे, समजूत सांगितलं पाहिजे, लहानपणापासून सांगितलं पाहिजे. आणि आपल्या मुलांच्या क्षमता काय आहे हे तपासलं पाहिजे आणि त्याच्यानुसार अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे. जर तसं नाही झालं, पुढे घटस्फोट ठरलेलाच आहे. आणि तेव्हा तुमच्या घटस्फोटाचा नंबर मला असं वाटतं हजारांमध्ये असेल. आता शेकड्यांमध्ये आहे, तेव्हा हजारो असेल. म्हणून मित्र, मी तुम्हाला विनंती करणार आहे, विचारमंथन करताना नुसतं पाहणं नको आहे, दृष्टी असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल पाहणं आणि दृष्टीमध्ये काय फरक असतो? एखाद्या समस्येकडे पाहताना बुद्धीचा वापर झाला पाहिजे. ज्या वेळेला आपण बुद्धीचा वापर करून एखाद्या समस्येकडे बघतो त्यावेळेला दृष्टी तयार होते आणि त्यातनं काहीतरी समाधान मिळतं किंवा समाधान निघतं. असं समाधान आपल्याला काढायचं आहे, अशी त्याची उत्तरं शोधायची आहेत, तेव्हा कुठे या समस्या कमी होतील. नाहीतर माझी मुलगी आहे म्हणून काही अपेक्षा करताय, तिच्या क्षमता लक्षात न घेताना तुम्हाला पुढे पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. म्हणून बदल होणं गरजेचं आहे. तो बदल आपण करावा. मला असं वाटतं ठीक आहे, यांनाही बोलायचं आहे, जास्त वेळ. तर मित्र, खरंच आहे, लक्षातच राहत नाही वेळ किती झाला बोलायला लागली की. तर माझी ही विनंती आपण सर्वांनी ऐकायची. तुम्हीच ऐकायची नाहीये, फक्त तुम्हीच ऐकायची नाहीये, तुम्हाला इतरांना सांगायचं. तुमची मैत्रीण असेल, तुमची आत्या असेल, तुमची मावशी असेल, तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही स्वतः प्रयत्न करा की नाही बाबा ही वेळ आपल्यावर येता कामा नये. आणि ही वेळ आपल्यावर येता कामा नये हे जर प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केले तर मला असं वाटतं मित्र, खऱ्या अर्थानं खरंच या समस्या ज्या आपण निर्माण केल्या आहेत त्या आपणच सॉल्व्ह करू शकू. आज नववर्षाचा पहिला दिवस आहे. आपण संकल्पच करूया, सर्व लेवा म्हणजे आपल्या कुटुंब नायकांच्या सहाय्यानं एक संकल्प असा करूया की काही का होईना आम्ही असेच प्रयत्न करत राहू या वेळेला की घटस्फोटाच्या संख्या कमी तर होतीलच, पण आम्ही फक्त आणि फक्त अनुरूपच जोड्या जोडू.
माझ्या मुलीची क्षमता पाहून तसा मुलगा. अहो, एखादा अपंग मुलगा आणि सुंदर मुलगी लग्न संसार करू नाही का शकत? का नाही करू शकत? मी बघितले कितीतरी मुलं असे आहेत की जी अपंग मुलगा आहे, मुलगी चांगली आहे, मुलगी अपंग आहे, मुलगा चांगला आहे, सुखाचा संसार करताय. कारण संसार हा सुखाचा होणं महत्वाचं आहे. आणि हे सुख आपण नको त्या गोष्टीमध्ये शोधतोय, भौतिक सुखात शोधतोय. आजच माझ्या मुलाकडे गाडी पाहिजे असं जावयाकडे, आजच त्याचा बंगला पाहिजे, आजच त्याचं अमुक पाहिजे, आजच तो आयुष्यभर काय करीन? बायको फक्त ते उडविल ते पैसे हॉटेलला जाऊन काय करायचं? आणि बघा ना, तुम्ही अगोदरच्या पिढीकडे बघा. एखादा नोकरीला लागला गर्भाचा मुलगा, आयुष्यभर नोकरी करून करून मुलाला शिकवून मुलीचं लग्न करून जर काही पैसे शिल्लक राहिले तर शेवटी घर बांधायचं. रिटायरमेंटच्या वेळेला कर्ज काढून. आता पहिल्यांदाच त्या मुलाचं घर पाहिजे हा कॉन्सेप्ट बसतो कुठे? पुण्यातलं 2 BHK घर आणीन कुठून तो? हा बरोबर आहे. आणि तो आणून कुठून मग काय करतो? मग हा त्याला फोन करतो, बाबा ते जे काय थोडस दीड एकर आहे ते किटा, ते घर आहे ते गुंडा. अरे काय गमती चालल्या आहे, आपणच आहे ना हे. आणि म्हणून मित्र, मला माझी वारंवार विनंती करतो, आज संकल्प करा की नाही आम्ही असे वागणार नाही. आमच्या क्षमतेनुसारच आम्ही आमचे जोडीदार शोधू. हा, जोडीदार शोधताना एक गोष्ट मात्र नक्की पहा, तो निर्व्यसनी असलाच पाहिजे. मुलगा कमी पगार कमी असू द्या, हो, तो निर्व्यसनी असला पाहिजे. शरीराने आरोग्य चांगलं असलं पाहिजे, चांगल्या स्वभावाचा असला पाहिजे की जो आपल्या मुलीला सुखात ठेवीन. सुखात. पैसाच फक्त असं नाही की ज्याच्याने तुम्ही सुख अपेक्षित करू शकता. पण मित्र, या संकल्पासह आपण दादांना दीर्घायुष्य देणार आहोत. कारण त्यांनी खूप काम करताय आणि खूप करायचं आहे त्यांना. आपण सगळ्यांनी साथ द्यायची आहे त्यांना. त्यांनी अनेक आव्हानं केली, पण दुर्दैवानं मी सांगतो अनेक ठिकाणी अनेक ठराव केले, पण ते ठराव दुर्दैवानं यांनी इतक्या जीव तोडीने लोकांना सांगितले, पण कोणी ऐकायला तयार नाही. त्यांचा खंत आहे, ती खंत आहे. किती ठराव केले हो आजपर्यंत आपण अधिवेशनामध्ये? काही नाही, बँड वाजवायचा नाही, नाचायचं नाही, नाचता जाय, बँड वाजते जाय, मोठमोठे लग्न होता जाय. मी म्हणतो ह्या गोष्टी थोड्याशा अजून आपण जर समजा कमी करायचा प्रयत्न तर करा, तेही जाऊ द्या. अरे कमीत कमी योग्य तर वर शोधा, योग्य तर मुली शोधा, योग्य तर काय करा की जेणेकरून पुढे घटस्फोटाचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यासाठी काय करता येईल त्याचं प्रबोधन करा मुलांना. आणि म्हणून मित्र, ह्या गोष्टी आपण यावर्षी करूया, त्याच्या पुढेही करत राहूया असं मी आपल्या वतीनं त्यांना आश्वासन देतो. आणि परमेश्वर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की देवा, आमचा हा परिसर खऱ्या अर्थानं बुद्धिमान आहे, प्रामाणिक आहे, कष्टकऱ्यांचा आहे. आता सुद्धा आम्हाला सद्बुद्धी अशी दे की आमची मुलं मुली सुखानं संसार करू शकतील. मित्र, मला आपण या ठिकाणी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलावलं, म्हणून आयोजकांचे डॉक्टर SD चौधरींचे, दादांचे, रमेश दादांचे, बंगाळे दादांचे मनपूर्वक या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आपणही मला ऐकून घेतलं म्हणून आपलेही आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना आनंददायी आरोग्य मिळो, सुखसमृद्धीचं मिळो अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.